श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. स्वामी पुण्यतिथी सप्ताहात आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे. कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण सेवा जी असेल तर ही सेवा तुम्ही जरूर करा. समर्थ सेवेकरी बंधूंनो, आज आपल्या संसारात अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येतात. त्यावर आपल्याला मार्ग मिळत नाही किंवा कोणी मार्गदर्शक आपल्याला भेटत नाही. खूप उपाय करून देखील आपल्या समस्या सुटत नाहीत. आपल्याला असं वाटतं की आपण इतकं देवाचं करतो तरी आपल्या समस्या सुटत नाहीत. अशी जर तुमच्या मनाची स्थिती झाली असेल तर गुरुचरित्र ग्रंथ पारायण तुम्ही जरूर करा. खूप छान अनुभव येईल. दत्त महाराज आपल्याला अनेक आपल्या जे काही आपल्या जीवनात संकट असतील त्या संकटातून जरूर मार्ग दाखवतील. तर आपण आपल्या मूळ कुलदैवत यांना आपण विसरलेलो असतो. त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. कुलदेवी कोपलेली आहे. पितृदोष त्रास देत आहेत. अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहेत. वास्तुदोष, भूमिदोष, वाईट शक्ती त्रास देतात आणि आपली काहीच चूक नसताना प्रारब्धवश काही त्रास होतोय हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला सारखं अपयश येतं. प्रत्येक गोष्टीत अपयश येतं. प्रत्येक गोष्टीत अडीअडचणी येतात. अशा वेळेस आपण कोणाच्या नादी न लागता तर स्वामींची ही अखंड सेवा करायची आहे आपल्याला. आणि या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण हे अवश्य करा. स्वामी समर्थांचा जप तर तुम्ही अवश्य करा, परंतु गुरुचरित्राचं पारायण ह्या सप्ताहात तुम्ही जरूर करा. अनेक उपाय करूनसुद्धा पितृदोषाची तीव्रता कमी होत नसेल, अनेक उपासना केली तरी पितृदोषाची तीव्रता कमी होत नसेल, आपली आध्यात्मिक प्रगती खुंटत असेल, संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, गंभीर समस्या निर्माण होत असेल, अशा वेळेस दत्त महाराजांना आपल्याला शरण जायचं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्याला कोणते फळ प्राप्त होते तर पितर त्रासापासून आपली मुक्तता होते. म्हणजे जे पितरांचा त्रास असतो त्या त्रासापासून आपली मुक्तता होते. मुंजा त्रासापासून मुक्तता होते. अघोरी शक्ती जर आपल्यावर कुणी काही केलं असेल तर त्या अघोरी शक्तीपासून निवारण होते. कुलदेवीचा कोप तो निवारण होतो. कनिष्ठ देवता त्रास निवारण होतं. देवता कोप निवारण होतं. संतती समस्या असेल किंवा असाध्य आजार असतील, पती पत्नीच्या समस्या असतील, घटस्फोटापर्यंत जर काही गोष्टी गेलेल्या असतील तर या सर्व गोष्टी, पितृदोषापासून होणारे सर्व त्रास आपल्याला या गुरुचरित्र पारायण केल्यामुळे या सर्व त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळते. आता स्वामींची पुण्यतिथी आहे तर आपल्याला 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत स्वामींच्या पुण्यतिथी सप्ताहात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण हे अत्यंत शुभ फळ देऊन जातं. या पारायणाच्या काळात आपल्याला परान्नवर्ज्य करायचं आहे. तसेच एकच धान्य खायचं आहे. जर तुम्ही चपाती खाल्ली तर तुम्ही चपातीच खावा 7 दिवस किंवा भाकरी खाल्ली तर भाकरीच खावा. फळभाज्या चालतात. तसेच शेंगदाणे किंवा द्विदल धान्य, डाळी वगैरे ते खाऊ नका तुम्ही. लसूण आणि कांदा वर्ज्य करा. परान्न म्हणजे कुणाच्या घरचं शिजलेलं अन्न तुम्ही खाऊ नका. तसेच कुणाबद्दल वाईट बोलू नका. संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. कारण आपले दिवसभरात जे काही आपल्या हातून कळत नकळत चुका झालेल्या असतात त्या चुकांवर मात करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळेस आपण ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस आपल्याला जी काही आपली नित्यसेवा असेल 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृतातले आणि 11 माळी जप आपल्याला तो नित्य करायचा आहे. जरी नाही शक्य झालं तर तुम्ही 1 अध्याय देखील वाचू शकता आणि 1 माळ देखील स्वामी समर्थांचा जप करू शकता. ही सेवा तुम्ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा ही सेवा. ज्या काही तुमच्या जीवनात समस्या असतील त्या सर्व समस्यांवर ह्या एकमेव रामबाण उपाय म्हणजेच श्री गुरुचरित्र पारायण आहे. आणि दत्तगुरूंना, स्वामी समर्थांना शरण जाऊन हे पारायण तुम्ही अवश्य करा. नक्कीच स्वामी महाराज, गुरु दत्त महाराज तुमच्या सर्व समस्या सोडवतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.